नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सायटोकाईनचा जे काही फंक्शनल एसे आहे, दोन मेन एसेद्वारे जे काही सायटोकाईनचं जे काही फंक्शन आहे, काही सायटोटॉक्झिसिटी आहे ती रन होत असते. तो टॉपिक या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तसंच त्याचे ॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन काय आहे ते आपण सुद्धा पाहणार आहोत. आणि हा जो टॉपिक आहे जो आपण डिस्कस करतो या व्हिडिओमध्ये, त्याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ते नोट्स प्रिपेअर करू शकतात. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. इम्युनो एसे लाईक अ इलायझा दॅट मेजर द सायटोकाईन कॉन्सन्ट्रेशन अँड फंक्शनल एसे असेस द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ सायटोकाईन. आणि ही जे काही इलायझा जी मेथड आहे, इम्युनो एसेची मेथड, त्याच्यामुळे जे काही सायटोकाईनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तसंच जे काही त्याचे फंक्शनल एसे आहेत, त्याचं डिवायडेशन वगैरे असेल किंवा तो जे काही त्याचं सायटोकाईनचं इंटरेस्ट वगैरे आहे, तसंच त्याच्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण याच्याद्वारे मेजर करू शकतो. दे इनडायरेक्टली मेजर द सेल्युलर रिस्पॉन्स ट्रिगर बाय द सायटोकाईन, प्रोव्हाइडिंग अ मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर ऑफ द सायटोकाईन फंक्शन. आणि याच्यामुळे जे काही त्याचे सेल्युलर रिस्पॉन्स आहे, जो काही वेगवेगळ्या सेलसोबत तो एक जर आपण इन्क्युबेट केला तर तो कसं जो काही पाथवे तो ट्रिगर करतो, तसंच त्याचे जे काही फंक्शनिंग वगैरे आहेत ते पूर्णपणे त्याचे इन डिटेल स्टडी याच्यामुळे होऊ शकतो. पहिला जो एसे आहे तो आहे सेल प्रोलिफरेशन एसे. त्याचं प्रिन्सिपल काय आहे? द एसे मेजर द इफेक्ट ऑफ सायटोकाईन ऑन द सेल ग्रोथ ऑर प्रोलिफरेशन. तर याच्यामध्ये काय होतं, तर जो काही इफेक्ट आहे सायटोकाईनचा ऑन दी सेल ग्रोथ, म्हणजे सेल ग्रोथमध्ये जे काही सायटोकाईनचा जे इफेक्ट आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये मेजर केला जातो. मेनली त्याच्यामध्ये सायटोकाईन लाईक इंटरलॉकिंग टू ॲज अ स्टिम्युलेट सेल डिव्हिजन किंवा प्रोलिफरेशन फॅक्टर म्हणून इंटरलॉकिंग टूला वापरला जातं. तर आता आपण ती प्रोसेस कशी आहे ते आपण पाहूयात. पहिल्यांदा काय केलं जातं, सेल दॅट रिस्पॉन्ड टू द सायटोकाईन ऑफ इंटरेस्ट इंटरलॉकिंग टू आर सिडेन इन द 96 वेल प्लेट. जे काही सेल असतात, जे काही रिस्पॉन्ड करणारे असतात सायटोकाईन ऑफ इंटरेस्टला, त्या आणि तसंच जे काही इंटरलॉकिंग टू हा जो काही जो सायटोकाईन आहे तो 96 वेल प्लेटमध्ये पोअर केला जातो, सेडेट केला जातो. द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सायटोकाईन आर ॲडेड टू द वेल. आणि जे काही सेल्टा त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे जे काही सायटोकाईन असतील ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात वेलमध्ये. त्याच्यानंतर त्याला एक स्पेसिफिक टायमासाठी इन्क्युबेशन पिरियडमध्ये ठेवलं जातं. आफ्टर अॅन इन्क्युबेशन पिरियड अ रिएजंट यूज टू क्वांटिफाय द वायबल सेल. आणि दिस कॅन बी इन्व्हॉल्व द मेजरिंग द DNA सिंथेसिस, अ मेटाबॉलिक प्रोसेस लाईक लिंक टू सेल प्रोलिफरेशन. आणि ज्यावेळेस इन्क्युबेशन पिरियड हा पूर्णपणे कंप्लीट होतो तर त्याच्यामध्ये एक रिएजंट टाकलं जातं, जेणेकरून जे काही वायबल सेल असेल त्याला क्वांटिफाय करण्यासाठी, त्याला जो व्हिजिबल होण्यासाठी वापरला जातो. आणि जे काही DNA सिंथेसिस आहे ते त्याच्यामध्ये मेजर केलं जातं. आणि तसंच जे काही प्रोलिफरेशन आहे, सेल प्रोलिफरेशन, ही जी काही मेटाबॉलिक प्रोसेस त्याच्यामध्ये लिंक असते. इन्क्रीज द सेल नंबर इन द वेल with the cytokine compared to control they indicate the stimulatory effect on the cell growth. आणि ज्या वेळेस सेल नंबर हा इन्क्रीज होतो वेलमध्ये विथ दी सायटोकाईन आणि तो कम्पेअर केला होतो कंट्रोलसोबत, आणि कंट्रोलसोबत तो पूर्णपणे कम्पेअर केला होता, म्हणजे त्याच्यामध्ये जो कंट्रोल असतो त्याच्यामध्ये सायटोकाईन नसतं. तर मग ते कम्पॅरिझन असं होतं की ज्या नंबर ऑफ सेल वेलमध्ये प्रोड्यूस झाला आहे सायटोकाईनसोबत आणि जो काही स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे सेल ग्रोथचा, त्याच्यामध्ये कम्पॅरिझन करून जे काही त्याच्यामधलं जे काही डाटा वगैरे असेल तो पूर्णपणे जो डिस्क्लोज हा केला जातो आणि किंवा त्याचा स्टडी वगैरे केला जातो. तर हे झालं सेल प्रोलिफरेशन एसे. एकदम सिम्पल आहे. पहिल्यांदा 96 वेल प्लेट घेतली जाते, त्याच्यामध्ये जे काही सेल वगैरे असतील त्या टाकल्या जातात सायटोकाईन इंटरेस्टवाल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायटोकाईन टाकलं जातं, इन्क्युबेशन पिरियड दिलं जातं. इन्क्युबेशन पिरियड झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिजन टाकला जातो क्वांटिफाय करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सेल इन्व्हॉल्व असतात किंवा जे काही प्रोसेस इन्व्हॉल्व असतात त्यामध्ये DNA सिंथेसिस आहे, तसंच सेल प्रोलिफरेशन हे घडत असतात. आणि याच्यामध्ये आणि आपण कम्पॅरिझनसुद्धा करू शकतो, जे काही वेलमध्ये जे काही सेल नंबर इन्क्रीज झालेला आहे आणि तसंच जे काही सायटोकाईनसोबत जे कम्पॅरिझन आहे कंट्रोलसोबत, आपण त्याचं कम्पॅरिझन केल्यानंतर इट इंडिकेट द स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन द सेल ग्रोथ. आणि जो काही स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे सेल ग्रोथवरती तो इंडिकेट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर दुसरी मेथड आहे रिपोर्टर जीन एसे.
तर त्याचा प्रिन्सिपल आहे, द एसे युटिलाइज अ जेनेटिकली इंजिनिअर्ड सेल containing a reporter gene linked to the promoter sequence inducible by the specific cytokine being investigated. तर याच्यामध्ये जो काही एसे आहे त्याच्यामध्ये आपण जेनेटिकली इंजिनियर जे काही सेल असतील किंवा म्युटेड सेल असतील त्याचा वापर केला जातो, जे की बायोलॉजिकल जे काही सेल असतात त्या लॅबमध्ये बनवल्या जातात जेनेटिकली, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही रिपोर्टर जीन असतात ते सुद्धा प्रेझेंट असतात लाईक टू द प्रमोटर सिक्वेन्स, आणि त्यात प्रमोटर सिक्वेन्स असतात जेणेकरून जे काही स्पेसिफिक सायटोकाईनला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी वापरलं जातं. तर आता आपण त्याची प्रोसेस पाहूया. तर रिपोर्टर सेल आर स्टिम्युलेटेड विथ द सायटोकाईन ऑफ इंटरेस्ट, आणि जे काही रिपोर्टर सेल असतात त्या स्टिम्युलेट केल्या जातात, जो काही आपल्याला सायटोकाईन ऑफ इंटरेस्ट आहे त्यासोबत त्याला स्टिम्युलेट केलं जातं. इफ द सायटोकाईन ॲक्टिवेट द पाथवे इट ट्रिगर द ट्रान्सक्रिप्शन ऑफ द रिपोर्टर जीन, आणि ज्या वेळेस सायटोकाईन हा तो जो काही पाथवे आहे तो ट्रिगर करतो त्यावेळेस रिपोर्टर जीनमध्ये ट्रान्सक्रिप्शन घडून येतं. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर द रिपोर्टर जीन टिपिकली इनकोड अँड इझिली डिटेक्टेबल प्रोडक्ट्स सच ॲज अ लुसिफरेज आणि फ्लोरेसंट प्रोटीन, आणि जो काही ट्रान्सक्रिप्शन झालेला जो काही रिपोर्टर जीन आहे तो इनकोड केला जातो किंवा डिटेक्ट केला जातो बाय दी प्रोडक्ट ऑफ अ लुसिफेरेस किंवा फ्लोरेसंट प्रोटीन. हे जे काही डाय असेल किंवा रेजंटद्वारे जे काही रिपोर्टर जीन आहे तो टिपिकली जो काही इझिली डिटेक्टेबल केला जातो. द अमाऊंट ऑफ रिपोर्टर जीन प्रोडक्ट रिफ्लेक्ट द ॲक्टिव्हिटी ऑफ अ सायटोकाईन सिग्नलिंग पाथवे, आणि जेवढा पण अमाऊंटमध्ये रिपोर्टर जीन हा तिथे प्रोड्यूस झाला असेल तो रिफ्लेक्ट करतो, म्हणजे जो सायटोकाईन सिग्नलिंग पाथवेला ज्यावेळेस ज्या प्रमाणामध्ये रिपोर्टर जीन हा ट्रान्सक्रिप्शन होतो त्याच गोष्टी ते रिफ्लेक्ट करतात, जेणेकरून त्याचं सायटोकाईन सिग्नलिंग पाथवे हा त्याची ॲक्टिव्हिटी ही ट्रिगर झालेली आहे. एकदम सिम्पल आहे. दोघी पण आपण पाहिलं की एक सेल प्रोलिफरेशन आणि दुसरं रिपोर्टर जीन एसे. तर आता आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहूयात. पहिला आहे फिजिओलॉजिकल रिलेव्हन्स. दिस एसे असेस दी फंक्शनल कॉन्सिक्वेन्स ऑफ सायटोकाईन ॲक्टिव्हिटी providing a more relevant measure of a cytokine action compared to the simple concentration measurement. तर ह्या एसेमुळे या दोघे एसेमुळे आपल्या जो काही फंक्शनल सायटोकाईनची ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला पूर्णपणे त्याचा स्टडी करायला मिळतो, जेणेकरून त्याचं कंपॅरिझन आपण करू शकेल जे काही सायटोकाईनचं सिम्पल कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्याद्वारे मेजरमेंट कसं होतं, आणि जे काही रिलेव्हंट मेजर आहे त्याच्या आपण कंपॅरिझन आपण हे करू शकतो, आणि त्याच्यामधून वेगवेगळा जो काही डाटा आहे फिजिओलॉजिकल डाटा तो आपण मिळवू शकतो. दुसरा आहे स्पेसिफिसिटी. रिपोर्टर जीन एसे कॅन बी डिझाईन टू बी हायली स्पेसिफिक टू द पर्टिक्युलर सायटोकाईन सिग्नलिंग पाथवे, आणि जे काही रिपोर्टर जीन असतात त्याच्यामध्ये जे काही असे पूर्णपणे जेनेटिकली त्याच्यामध्ये डिझाईन केलेलं असतात, जेणेकरून जे काही पर्टिक्युलर सिग्नलिंग पाथवे आहेत सायटोकाईनचा तोच तिथे रन होऊ शकेल, आणि तोच तो पर्टिक्युलरली हायली स्पेसिफिक सायटोकाईन सिग्नलिंग पाथवे हा ट्रिगर होऊ शकेल. आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूया. द इम्युनॉलॉजी रिसर्च पहिला आहे अंडरस्टँडिंग द सायटोकाईन फंक्शन इन द इम्युनो रिस्पॉन्स इन्फ्लामेशन अँड एलर्जी, आणि वेगवेगळे जे काही सायटोकाईनचं जे काही फंक्शनिंग वगैरे आहे आपण पाहिलं. जर इम्युनो रिस्पॉन्समध्ये तो जनरेट करतो आहे, इन्फ्लॅमेशनमध्ये किंवा ॲलर्जीमध्ये वेगवेगळे जे काही तो कसं त्याचा इम्पॅक्ट टाकतो आहे ते आपण अंडरस्टँड करू शकतो किंवा त्याचा स्टडी करू शकतो, किंवा ड्रग डेव्हलपमेंटमध्ये ॲज अ मॉड्युलेटर म्हणून सुद्धा तो थेरापेटिक पर्पजेस म्हणून वापरू शकतो. तसंच टॉक्झिकोलॉजी इव्हॅल्युएटिंग द इफेक्ट ऑफ अ एन्व्हायरमेंटल टॉक्झिन ऑन द सायटोकाईन प्रोडक्शन अँड फंक्शन, आणि जे काही एन्व्हायरमेंटल टॉक्झिन आहे त्याचा कसा सायटोकाईनच्या प्रोडक्शनवरती किंवा फंक्शनिंगवरती परिणाम होतो आहे ते सुद्धा आपण ह्याद्वारे इव्हॅल्युएट किंवा त्याचं मेजरिंग हे आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही सायटोकाईनचे जे काही फंक्शनल एसे आहे ते आपण डिस्कस केले. त्याच्यामध्ये आपण सेल प्रोलिफरेशन एसे आणि रिपोर्टर जीन एसे, तसंच त्याचे ॲप्लिकेशन आणि ॲडव्हान्टेजेस काय आहे सायटोकाईनचं जे काही फंक्शनल एसे आहे ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.